गाण्या व्यतिरिक्त त्यांना खाणं या गोष्टीत रस होता आणि खाणं नुसतं खाण्यात नाही, खाणं करण्यात. बरं. आणि त्यांच्या जवळचे जे लोक असतील कोणी किंवा त्यांना जे जवळचे वाटतील त्यांना त्या खाणं करून घालायच्या. ओके. माझ्या त्यांच्या पहिल्या खाण्याची गप्पा ज्या झाल्या, माझं गाणं उत्तम आहे ना. गाणं उत्तम असताना आम्ही राजकीय लोकांपेक्षा जास्त समोरच्यांना आपल्या ताब्यात ठेवू शकतो. नवरा गेला, मोठा मुलगा गेला, मुलगी गेली, तरी देखील तुम्ही कधीतरी, मी हे प्रत्येक पत्रकारालाही विचारतो, तुम्ही त्यांना कधी दुर्मुखलेलं पाहिलंय? नेव्हर. काय हसत मग? गायिका आशा भोसले यांचं रविवारी दुःखद निधन झालं आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. त्यांनी आयुष्यात काय केलंय, त्याच्या काय आठवणी आहेत याविषयी खरं तर संपूर्ण देशात चर्चा होताना दिसते. माझ्यासोबत ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ आहेत. खरं तर ते आशा भोसले यांचे स्नेही आहेत. अनेक मुलाखती त्यांनी त्यांच्या घेतल्या. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत अनेक काळ त्यांनी व्यतीत केलाय. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. सर, काय सांगाल? खरं तर खूप मोठी हानी जी आहे ती आपल्या देशाची झाली. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अहो, देशाची कशाला, प्रत्येक व्यक्तीची झालेली आहे. म्हणजे त्या गेल्यामुळे कालपासून मला चैनच पडत नाहीये. आपल्या घरातलं कोणतरी जवळचं गेलंय असं फिलिंग फार क्वचित बाहेरच्या माणसाबद्दल येतं. ते त्या गेल्यामुळे खूप आलेलं आहे. बरं. परंतु काय तुमचे आणि त्यांचे खूप चांगले संबंध राहिले. वर्षानुवर्ष तुम्ही एकत्र होता. तुम्ही अनेक त्यांच्या मुलाखती घेतल्यात. आशाताईविषयी तुमच्या काय आठवणी आहेत? खरं सांगायचं तर 1980 पासून मी अशा त्यांच्या मुलाखती घेतल्यात. प्रकट वेगवेगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्राच्या 22 वेळा. ओके. त्याखेरीज भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, त्याखेरीज अमेरिकेमध्ये फेस्टिवलमध्ये, बरं. अशा तऱ्हेच्या ठिकाणी वेगवेगळ्या अनुषंगाने कार्यक्रमांच्या निमित्तानं अशा त्यांनी मला घेऊन गेलेत आणि अशा त्यांची गप्पा मारण्याचा मला योग आलाय. ते माझं खरंच भाग्याची गोष्ट आहे. ओके. साधारण तुम्ही त्यांच्या 22 मुलाखती घेतल्या असं म्हणजे मला माहित आहे तिथपर्यंत आहे. हो. काय या मुलाखतीत प्रत्येक वेळी काय वेगळेपण असायचं? नाही, प्रत्येक वेळी म्हणजे त्या एवढंच मुख्य हे करायच्या की गाणं या विषयावर जास्ती करून त्या बोलायच्या, कारण त्या मुलाखती सगळ्या अधिकृत याच्या होत्या ना. पण बाहेरच्या काही मुलाखतींमध्ये मी त्यांना गाण्याच्या जोडीला त्यांची आवड कसली आहे तर खाणं. ओके. मग मी खाण्याविषयी विचारायचो. त्या म्हणल्याच्या की खाणं खाणं का खाणं करणं. मी तोच तुम्हाला प्रश्न विचारणार होतो. गाण्याच्या व्यतिरिक्त, कारण आशाताई गाणं गायच्या किंवा गाणं त्यांची आवड आहे ते मला संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र त्यांच्या इतर ज्या काही आवडीनिवडी होत्या त्या फार कमी लोकांना माहित होत्या आणि त्यापैकी तुम्ही एक आहात, कारण तुम्ही अनेक वर्ष त्यांच्यासोबत राहिला. तर गाण्या व्यतिरिक्त त्यांच्या आवडी निवडी सवडी काय होत्या? गाण्या व्यतिरिक्त त्यांना खाणं या गोष्टीत रस होता आणि खाणं नुसतं खाण्यात नाही, खाणं करण्यात. बरं. आणि त्यांच्या जवळचे जे लोक असतील कोणी किंवा त्यांना जे जवळचे वाटतील त्यांना त्या खाणं करून घालायच्या. ओके. माझ्या त्यांच्या पहिल्या खाण्याची गप्पा ज्या झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी मला विचारलं, शाकाहारी का मांसाहारी? बरं. म्हटलं शाकाहारी. तर मग त्या म्हणलं, मग मी काय साधं वरण भात सुद्धा उत्तम करू शकते असं म्हणून त्यांनी साधं वरण भात करून मला खिलवलेला होता. ओके. स्वतःच्या घरात पण खिलवलं आणि माझ्या घरात येऊन साधं वरण भात केला त्यांनी. अच्छा. एका मीटिंग मध्ये. हे एक वेगळे पण होतं. आणि खाण्याखेरीज त्यांना स्वतःला कबाब आणि बिर्याणी खूप आवडायची. खूपच. आणि राजकारण हा त्यांना आवडीचा विषय होता. म्हणलं मग राजकारणात का नाही गेल्यात? त्याला छे हो, ते फार वाईट गोष्ट आहे अगदी. त्याच्यात जाण्यात मला रस नाही. पण राजकीय लोक, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं याच्याकडे माझं लक्ष असतं. ओके. कारण ते आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त हुशारीने बोलत असतात. ओके. ओके. ते नेमके कसे बोलतात हे मी बघून ठेवते, म्हणजे आपल्याला अशी वेळ आली बोलायची तर बोलता येते. ओके. त्यांचा कधी असं म्हणजे राजकारणात जाण्यासंदर्भात तुमची त्यांच्याशी कधी चर्चा झाली का? त्यांना राजकारणात जायचं होतं किंवा त्यांना कुठल्या राजकीय पक्षाकडून एखादी संधी मिळाली, असं काही झालं का? त्यांच्याशी तुमची काही चर्चा झाली? मी थेट त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही राजकारणाबद्दल इतक्या ताज्या घटनांबद्दल सुद्धा बोलत असता तर तुम्हाला एवढा राजकारणातला रस घेऊन तुम्हाला कोणी राजकारणात येण्याबद्दल विचारलं का? आणि तुम्ही जाण्याचा प्रयत्न केलात का किंवा इंटरेस्ट तुम्हाला होता का? त्या म्हणल्या अजिबात नाही. सर्वात वाईट आणि काय म्हणतात बेभरोशी असं ते क्षेत्र आहे. माझं गाणं उत्तम आहे ना. गाणं उत्तम असताना आम्ही राजकीय लोकांपेक्षा जास्त समोरच्यांना आपल्या ताब्यात ठेवू शकतो. ओके. सुरांच्या साथीनं. खरं तर आशाताईंचा स्वभाव जितका जिंदादिल होता तितकाच फटकळ स्वभावाचा देखील होता. म्हणजे त्यांना एखादी गोष्ट पटली नाही की त्या तिथल्या तिथं बोलून दाखवायच्या.
याच्याविषयी काय सांगा? असे काही प्रसंग घडले, किस्से घडले? नाही, माझ्या बाबतीत नाही घडले, कारण मला त्यांच्या स्वभावाची पक्की कल्पना असल्यामुळे मी ओके. अत्यंत सावधानतेनेच बोलायचं. आणि मुळात त्यांच्याशी सावधानतेने बोलावं अशा त्या नव्हत्या. बरं. छान बोला, चांगला विषयाला धरून बोला, मग त्या बोलायच्या. तर माझ्यावर वेळ नाही आली. पण त्या कोणी जर काही वेगळेपणाने घुसखोरी करताय असं त्यांना वाटलं हा, त्यांच्या वैयक्तिक दैनंदिनीत, हा. तर त्या वाजवायच्या, तिकडे उभे राहा ओके. असं त्यांना सांगायचं. आणि उलट मला मात्र जवळ ये ना, एवढा काय लांब उभं राहून बोलतोय ओके. असं म्हणून माझा हात हातात घेऊन कधी माझ्या खांद्यावर हात टाकून असं बोललेलं आहे. बोललेलं आहे. हे माझं भाग्य. सर, खरं तर त्यांच्या आयुष्यात अनेक संकट आली, पाहिलं असेल. म्हणजे घरातले अनेक नात्यापासून ते दूर झाले, किंवा त्यांच्या घरातल्या अनेक कर्त्या पुरुषांना अकाली त्यांचं जाणं झालं. असं असताना देखील त्यांचा जिंदादिलीपणा कधी गेला नाही. तितक्याच सामर्थ्यपणे त्या उभे राहिल्या, गात राहिल्या. खरं आहे हे. म्हणजे नवरा गेला, मोठा मुलगा गेला, मुलगी गेली, तरी देखील तुम्ही कधीतरी, मी हे प्रत्येक पत्रकारालाही विचारतो, तुम्ही त्यांना कधी दुर्मुखलेलं पाहिलंय? नेवर. काय हसत मग हा. त्या मला काय म्हणायचं आहे की आपलं व्यक्तिगत जी काही सुखदुःख असतात त्याची रडगाणी समोरून येऊन आपल्याला प्रेमानं भेटणाऱ्यांची कशाला करायची? ओके. त्यांना मस्त आनंदात ठेवावं, आपल्या गाण्यातनं ठेवावं, आपल्या बोलण्यातनं ठेवावं, आणि आपल्या उपस्थितीने आनंद द्यावा. ओके. असा एक जिल्हादिल स्वभाव होता त्यांचा. सर, पुण्यात कधी तुम्ही त्यांची मुलाखत घेतली का? का पुण्यात त्यांच्याशी तुमचं भेटणं झालं का? खरं तर त्या खवय्या म्हणून देखील होत्या, आणि पुण्यातले अनेक ठिकाणं असे आहेत ज्या ठिकाणी त्या जायच्या, खायच्या. उदाहरणार्थ सांगायचं, आपलं गिरिजा हॉटेल, त्या सुद्धा त्या ठिकाणी आल्या होत्या तिथे. गिरिजाला मीच त्यांना सर्वप्रथम घेऊन गेलेलो होतो. ओके. आणि त्या म्हणल्या, मला इथे काय काय चांगलं मिळेल ते सांग आणि मग आपण खाऊ. बरं. माझ्याबरोबर ते पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी हिंडायच्या. पण माझ्याबरोबर असताना त्या खूप कम्फर्टेबल होत्या की मी गैरफायदा नक्की घेणार नाही. ओके. आणि त्यांच्याबरोबरची स्नेह हा मिरवण्याचा माझा विषय नाही, त्याची खात्री त्यांना होती. त्यामुळे त्या मोकळेपणाने हिंडायच्या माझ्याबरोबर. ओके. शेवटचं तुमचं कधी त्यांच्याशी बोलणं झालं होतं? काय म्हटलंय, काय बोललं त्या? त्यांचं माझं शेवटचं बोलणं अगदी तसं नेमकेपणाने सांगायचं झालं तर 1-2 महिन्यापूर्वी आम्ही एकमेकांना हॅलो केलं. बरं. तर त्यामुळे आपण आता पुन्हा भेटूया. त्यामुळे पुन्हा भेटूया म्हणजे तुम्ही काय प्लॅन करताय का? भेटू केव्हाही. अच्छा. आणि मी तुम्हाला कधी नाही म्हटलंय. ओके. तुम्हालाच वेळ नसतो पत्रकार म्हणून. चला म्हटलं आपण नक्की भेटू. आणि काय म्हणे, काय करायचं काय? काही नाही म्हटलं, जाऊया खायला कुठेतरी मस्त, तुम्हाला आवडणाऱ्या, किंवा तुम्हाला कोणत्या राजकीय व्यक्तीमध्ये रस असेल तर त्याच्याकडे गप्पा मारायला जाऊ. आणि मला त्या राजकारणातल्या लोकांकडे जाण्यात रस नाही. राजकारणात रस आहे, पण राजकीय लोकांकडे जाण्यात नाही. खादडी करायला जाऊ असं म्हणलं. झालं होतं पुण्यामध्ये. भेटला कधी तुम्ही शेवटचं? त्यांची तुमची भेट कधी झाली शेवटची? 1-1.5-2 महिन्यापूर्वी पुढे पुण्याला भेटला होता? पुण्यात. कारण त्या अलीकडे पुण्यात येत होत्या. त्यांचं दीनानाथ मंगेशकरच्या बाजूला एक फ्लॅट आहे, तिथे फ्लॅट होता, तिथे यायच्या. ओके. आणि दुसरा फ्लॅट त्यांचा लोअर परेलला. ओके. आणि मुळातलं घर याला प्रभुकुंज, ओके. पेडर रोड. अच्छा. त्यामुळे सातत्यानं भेटणं व्हायचं किंवा बोलणं व्हायचं. मी मुंबईलाही जायचो. त्यांचं एक तुमचं आवडतं गाणं कुठलं, किंवा तुम्हाला अशा टाईपचं कुठलं गाणं आहे जे तुमच्या फार जवळचं आहे? खरं तशी खूप आहेत. मी पत्रकारांना सगळ्यांना 1-2 गाणी सगळ्यांनाच सांगितली आहेत, पण ती कॉमन होतील. एक म्हणजे केव्हा तरी पहाटे. ओके. नंतर जीवलगा. नंतर तुम्हाला तर आणखीन त्या दोनापेक्षा वेगळं सांगायचं तर कुठलं सांगता येईल आणखी? खरं खूप येतो. खूप आहेत. जवळजवळ सगळीच गाडी मला त्यांची अत्यंत आवडणारी पाठ आहे. ओके. तर आपण पाहू शकता, हे होते ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगे. अनेक वर्ष त्यांना आशाताईंचा सहवास लाभला. इतकंच नाही तर आशाताईसोबत त्यांनी आता सांगितलं जवळपास 22हून अधिक प्रकट मुलाखती केल्या. आणि आज त्यांच्या जाण्यानं खरं तर संपूर्ण त्यांच्या संपूर्ण चाहत्यांवर एक शोककळा पसरली असं मला. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.